मोठी बातमी समोर येते। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहे। वर्षा बंगल्यावर महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। तर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे देखील या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती सध्या समोर येते। त्यामुळे एकंदरीतच या बैठकीमध्ये आज मराठा आरक्षणासंदर्भात काही तोडगा निघणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री हे या बैठकीसाठी उपस्थित आहे। खरं तर आज मराठा आरक्षणासंदर्भात मराठा आंदोलनाचा चौथा दिवस आहे। तर आजपासून मनोज जरांगेंनी आपलं आंदोलन देखील अधिक तीव्र केले। आज ते पाण्याविना आंदोलन करणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आता महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात झाली। नक्कीच अंकिता, मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जिथे वर्षा बंगल्यावरती एक महत्त्वाची बैठक चालू आहे। मराठा आरक्षणासंदर्भात ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही या बैठकीला आहेत। सोबत उदयनराजे भोसले असतील आणि मराठा आरक्षण उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत राधाकृष्ण विखे पाटील हेही या बैठकीत उपस्थित आहेत। या बैठकीत ज्या आहेत त्या कायद्या संदर्भात ज्या कायदेशीर मुद्दे आहेत ते जे जरांगे पाटील यांनी मागण्या केल्या होत्या त्या संदर्भात कायदेशीर मुद्दे आहेत त्या बाबी चर्चावरती चर्चा होणार आहे। आणि या चर्चेत आता काय होतं आहे, कारण आज जे आहे ते सरकारकडून आपण पाहिलं तर महत्त्वाच्या हालचाली सुरू आहेत। जरांगे पाटलांची यात चर्चा होणार आहे, कारण या बैठकीत जी काही चर्चा होईल, जे काही सल्लामसलत होईल ते जरांगे पाटील यांनाही सांगण्यात येणार आहे। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आज या संदर्भात काही शक्यता म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भात काही घोषणा करण्याची शक्यता आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महेंद्र, मात्र विखे पाटलांनी अगदी काही वेळापूर्वी असं म्हटलं होतं की आज या सगळ्या बैठकीनंतर ते अभिप्राय जरांगेंना देणार आहे। याचबरोबर सरकारमधले काही महत्त्वाचे नेते आज जरांगेंची भेट घेण्याची शक्यता आहे का? नक्कीच सरकारमधील महत्त्वाचे नेते जरांगेंची भेट घेणार आहेत अशी बातमी आपल्याला मिळते। मात्र या आधी ही बैठक होणार आहे। या बैठकीनंतर जे चर्चा होणार आहे ती चर्चा आहे ती पूर्ण अभिप्राय आहे तो जरांगे पाटील यांना सांगण्यात येणार आहे। आणि जे आहे ते सरकारच्या वतीने काही लोक आहेत ती या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी येणार आहेत। निश्चित। मात्र महेंद्र, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की काल कोर्टाचा निकाल समोर आलेला होता ज्यामध्ये मराठा बांधवांना सरसकट कुणबी म्हणता येणार नाही असं कोर्टानं निकाल दिलेला होता। आणि त्यानंतर आजची ही बैठक किती महत्त्वाची ठरेल? नक्कीच अंकिता, या संदर्भात जे आहेत ते मुख्य महाधिवक्ताही या बैठकीत आहेत। त्यामुळे जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी कायदेशीर काही मुद्दे आहेत ते या बैठकीत चर्चेले जाणार आहेत। आणि हा सगळा अभिप्राय आहे तो मनोज जरांगे पाटील यांना कळवण्यात येणार आहे। निश्चित। धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे एकंदरीतच कोर्टानं दिलेला निकाल असेल, त्याचबरोबर आज जी मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आक्रमक भूमिका असेल, या सगळ्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारच्या हालचाली या सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ही महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। काल रात्री देखील वर्षा निवासस्थानी या तिघांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। त्यानंतर आता होणाऱ्या या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील असतील, महाधिवक्ते असतील, हे देखील या बैठकीमध्ये सहभागी झालेले। आता हायकोर्टाचा निकाल, त्याचबरोबर मनोज जरांगेंची भूमिका आणि सरकार समोर असलेला पेच या सगळ्यावरती आता या बैठकीमध्ये चर्चा सुरू झाल्याची माहिती समोर येते। आज या सगळ्या बैठकीमध्ये जो अभिप्राय घेतला जाईल तो अभिप्राय मनोज जरांगेंना कळवण्यात येईल।